नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 48चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. दी टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 मीटर अबव दी ग्राउंड. म्हणजे 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपर्यंत पोहोचते. व्हॉट इज दी डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. तर भिंतीचा बेस व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. सोडवूया हा प्रश्न आपण. प्रश्न जशाच तसा आपण लिहून घेतलेला आहे. आपल्याला एक वॉल दिलेली आहे. ही भिंत समजा, आपण थोडं बोल्ड करू वॉलला. ही वॉल, एक लॅडर, अशी लॅडर, शिडी, आणि वॉलचा हा बेस पॉइंट, तर हा शिडीचा हा पॉइंट, हे अंतर आपल्याला किती आहे ते काढायचं आहे. सपोज याला आपण ABC गृहीत करू. ही शिडी, ही लॅडर ए पॉईंटपर्यंत पोहोचली. इथं ए जवळ एक विंडो आहे, त्या विंडोपर्यंत जमिनीपासून पोहोचते. तर इथे आपल्याला 90 डिग्रीचा अँगल होईल. अशी भिंतीला जर लॅडर लावली तिरपी, तर इथं हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. त्यामुळे हा लॅडर म्हणजे हा हायपोटेनस होईल. AC हायपोटेनस होईल. म्हणजे लॅडरची लेंथ दिली आपल्याला 15 मीटर. आणि वॉल 9 मीटर. जमिनीपासून वॉल किती उंचीवर आहे? 9 मीटरवर. म्हणजे ही वॉलची लेंथ दिली आपल्याला 9 मीटर. ओके, आपल्याला BC किती आहे ते विचारलं आहे. सोडूया. सपोज AB is the wall. AB ला आपण वॉल गृहीत धरलं. AC is ladder and window point is at A. इथे विंडो पॉइंट आहे. ओके, नाउ लेंथ ऑफ AB equal to 9 meter. Length of AC equal to 15 meter is given in data. is given, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. we have to calculate length of BC. how many? BC ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. therefore we know in right angle triangle पायथागोरस थेरम. येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस हायपोटेनस 90 डिग्री, हा बी जवळ होणारा अँगल 90 डिग्री. याच्यासमोरचा अँगल, याच्यासमोरची साईड म्हणजे लॅडरची लेंथ दिली आपल्याला 15 मीटर. म्हणजे AC स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर, बेस BC स्क्वेअर प्लस हाईट म्हणजे AB प्लस AB स्क्वेअर. AC ची लेंथ आपल्याला 15 मीटर दिली.
15 square equal to BC. We have to find it. BC square plus AB. AB ची length 9 meter is given. 9 square. Therefore 15 square to 25 equal to BC square as it is plus 9 square equal to 81. We have to calculate BC square. BC, therefore BC square is taken one side, remaining values other sides. 225 minus 81. Therefore BC square is equal to answer 144. ओके, टेकिंग आपल्याला BC काढायचं आहे. इथं BC स्क्वेअर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स स्क्वेअर रूट BC स्क्वेअरचं BC होईल आणि अंडर रूट 144. Therefore BC इक्वल टू 12. कारण 12चा स्क्वेअर 144 आहे म्हणून 144चं स्क्वेअर रूट 12. युनिट आपल्याला मीटर दिलेले. हेन्स आपल्याला प्रश्नामधले शब्द जशाच तसं लिहून आन्सर पूर्ण करायचं. हेन्स दी डिस्टन्स, शेवटची लाईन प्रश्नातली, बिटवीन, हेन्स दी डिस्टन्स बिटवीन दी फूट ऑफ दी लॅडर and the base of the wall is 12 meter. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.